हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर। 8 पैकी 7 खासदारांना पुन्हा संधी। पहिल्या यादीमध्ये श्रीकांत शिंदे यांचंही नाव नाही। मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, रामटेकमधून राजू पारवेंना लोकसभेचं तिकीट, तर कोल्हापुरातून संजय मंडलिक, हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब। शिर्डीतून सदाशिव लोखंडे, मावळमधून श्रीरंग बाणेंना शिंदे गटाची उमेदवारी, तर बुलडाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटलांच्या नावाची घोषणा। यवतमाळ वाशिममधील तिढा सुटेना, मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप नेते संजय राठोड यांच्या नावावर ठाम। मात्र राठोड लोकसभा लढण्यास इच्छुक नाही, तर भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपमधून विरोध कायम। पुरंदरमध्ये शिवतारे माहितीसोबतच पोस्ट व्हायरल, पोस्टवर अब की बार सुनेत्रा वहिनी खासदार असाही उल्लेख। चिन्ह आणि पक्ष जाऊन कमळाबाईच्या चिन्हावर लढण्याची परिस्थिती अजित पवार गटावर येणार, रोहित पवारांची अजित पवारांवर जोरदार टीका। अमरावतीमधील ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब आज प्रहार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। दिनेश बुब प्रहारकडून अमरावती लोकसभा निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। नवनीत राणा आणि रवी राणा आज जेपी नड्डांची भेट घेणार। खराब वेळ सुरू असताना आम्ही भाजपसोबत होतो, मैदान सोडलं नाही, नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। भाजपनं थोडी तरी मैत्री जपावी, हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळची जागा कशी मागता? हक्काच्या जागा मागितल्यानं शिवसैनिकांमध्ये चीड, अर्जुन खोतकरांची भाजपवर टीका। काँग्रेसला धक्का, रामटेकमधील रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद, जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे निर्णय। पती श्याम कुमार बर्वे आता अधिकृत उमेदवार, रश्मी बर्वेंची माहिती। सांगली, दक्षिण मध्य मुंबईवरून काँग्रेसची ठाकरेंवर नाराजी, चर्चा सुरू असताना उमेदवार जाहीर करायला नको होते, पवार आणि ठाकरेंसमोर काँग्रेसची उघड नाराजी व्यक्त। बस हुई महंगाई की मार, अब क्यों चाहिए मोदी सरकार, मवियाच्या बैठकीमध्ये प्रचाराची टॅगलाईन ठरली। भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, नारायण राणे आणि फडणवीसांची भेट, तर शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंतही माहितीच्या नेत्यांची भेट घेणार। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अभिनेता गोविंदाची एंट्री, गोविंदा आमचे स्टार प्रचारक, शिंदेंची प्रतिक्रिया, तर शिंदेंच्या विकास कामांना प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये गोविंदाकडून शिंदेंचं कौतुक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा खटला नागपुरातच चालणार, न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थलांतरित करण्यासाठीचा अपील एनआयएकडून मागे। पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यामधील खास संवादाचा टीजर व्हायरल, भारताच्या भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाबद्दल आणि वर्तमानाबद्दल चर्चा। उन्हाचा पारा वाढल्यानं नागपुरातील पाणी पुरवठ्यामध्ये वाढ, नदीमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यानं आणि नागपूरकरांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता निर्णय। भंडाऱ्यामध्ये हवामान खात्याचा पुन्हा पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून भंडाऱ्यामध्ये येलो अलर्ट, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।